प्रतीक गेलाय दूध आणायला. आज डेअरीमध्ये काम आहे. आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे प्रतीकला आहे ना सारखं म्हणजे ब्लॉग मध्ये जास्त यायला नाही जमणार असं मला वाटतं, पण सांगता येत नाही. काळजीपोटी तो येईल पण घरी सारखा राहून मारेल. आणि आमची डेअरी जवळ आहे म्हणून काय वाटत नाही. मी खाते अंड आणि ड्रायफ्रूट. आंघोळ झाल्या भूक लागते म्हणून मी आंघोळीला द्यायच्या आधीच अंड्यावरती तिथं उकडायला ठेवते. मग आले की ते खाते पहिले. रोज रोज नाही खात, माझ्या लक्षात नाही राहत रोज रोज खायचं, पण खाते कधी कधी खाते. कसं धुणार तू? किती थोडंसं पाणी ठेवलं होतं. माझ्या लक्षातच नाही राहिलं. आता काय करायचं? इथं बघा आमची झोप झाली आहे, पण इथं बघा उठल्या मोबाईल. बघा आमच्या काकूने बघा कशी सवय लावली. प्रतीकला दिलाय नाश्ता, पण आता तो थंबनेल एडिट करतोय. थंबनेल एडिट करून झाल्यावरती तो नाश्ता करतो. आणि मला तर आता ते अंड खाल्लं होतं म्हणून आता भूक नाही लागत एवढी. म्हणलं चहा आणि क्रीम रोल खावा. हे ना हे हाताचे जॉईंट आहे ना हे लय दुखतं. ते माहित नाही का काकू? अहो माझी मालिश तरी करा काकू, का अंग दुखतंय. मम्मीच्या बरोबर मालिश करते काकू. हा मम्मीचा एक हात दुखून दे ना, लगेच चोळून दिला त्या दिवशी हात दुखत होता तर. पण सुनेचं दुखतंय एवढं तरी चोळून द्यायना नाही. कसं बोलतं बघा दादू. त्याला आंघोळीला पाणी दिलंय, पण आता 1 तास झालं तो हातरुणावरती नागिन डान्सच करतो. छोटीवाली नाही पाहिजे बॅग, मला छोटीवालीच पाहिजे. हा लालवाली छोटी, पण ती लय मोठी आहे. त्यात तेवढे कपडे पण नाही तेवढे. छोटी रिकामी करा ना. बरं ठीक आहे, मग तुम्ही येणार आहे का इकडं? ते पेपर वरती लिहितात बघा, ते कोणीतरी येणार ग चाहूल नवी चाहूल आमच्या घरी काय आहे असं लिहिलेलं असतं बघा ते पेपर वरती. असं सगळ्यांना पेपर धरायला लावतात. तर तसं आता आमच्या घरात ड्रॉइंगचं सगळं काम आकाश भाऊ करतात, कारण की ते ऑलरेडी चित्रकार आहेत. त्याच्यामुळे मग त्यांचं अक्षर वगैरे छान आहे, मग त्यांनाच बनवायला दिलं. थोडंसं इकडे या, थोडंसं इकडे या. हे बघा हे चिकन मटन खाऊन वैतागलेत. आज संडे स्पेशल पनीर. मंगल मैत्री. आकाश भाऊनी दिली बॅग आणून. आज व्हिडिओ करायचे आम्हाला म्हणून आम्ही चाललो फिरायला, आहे ना आकाश भाऊ? ना आम्ही जातो फिरायला. तुम्ही चालले का फिरायला? बॅग आणून दिली ना तुम्ही. चला बाय बाय. क्रीम रोल आणले ते आता चहा आणि क्रीम रोलनी ऑब्विसली जळजळ तर होणारच. पण मी विचार करते अरे मी काय खाल्लं नाही तरी पण मला जळजळ होती. मग जाऊन दे ना, खाल्लं नाही खाल्लं तरी होती ना, मग खायचं असं म्हणून मी रोज क्रीम रोल आणि चहा खाते. बसली तारक मेहता बघत. दादूने दिली मला कुल्फी आणून. आई शपथच. आणि ते सगळे डेअरीमध्ये गेले. ते डेअरीमध्ये काम चालू आहे. जोपर्यंत प्रतीक येतोय तोपर्यंत माझे व्हिडिओज मला एडिट करत बसायचे. आताच मी एक बॅकपॅकचा पण व्हिडिओ केला, तो सुद्धा एडिट करायचा आहे. आणि काल एक मी काजळ लावलं होतं ना, ते अजून माझ्या डोळ्याचं गेलं नाही आहे. त्याच्याने असं वाटतंय की मला डार्क सर्कल आलेत. मी आलोय माझं काम वगैरे उरकून, डबे वगैरे पॅकिंग करून, ताक वगैरे पॅक करून. आपण नवीन पण ताक चालू केले, मसाला ताक. त्याचा रिव्ह्यू आहे, टेस्ट करायचं संध्याकाळी. तिरुपती भेळ कुठं आलं? लय खाली आहे तिकडे तिरुपती भेळ. खूप खाली आहे तुम्ही. तर आरी वर्क, पायलचा जो ब्लाऊज कोण आरी वर्क करणार आहे ते मॅडम आता येणार आहेत. तर तुम्ही बघा, तुमच्या पण कमेंट्स होत्या की ताई तुझं आरी वर्क कोण करणार आहे सांग आम्हाला. आम्हाला पण आरी वर्क करायचं आहे. आमची ढवळाढवळीसाठी बेबी शॉवरसाठी. ढवळा जेवण म्हणतो मी, ढोहाळं जेवण कधी बोलतच नाही नेहमी. ढवाळं जेवण, डोहाळे जेवणासाठी. तर पायल झोपली होती फुलगाड, घोरत होती जोरात. दुपारची झोप 3 रात्रभर जागरण करते. आता बघा झोपले नव्हते मी थोडं. आता उठल्या खादडती. काय बोलायचं. ते जे कोणी येणार आहेत मला पण माहीत नाही, पायलला पण माहीत नाही कोण आहेत. ऑनलाईन त्यांनी कॉन्टॅक्ट केला आपल्यासोबत आणि ते आपल्या इथे येणार आहेत. तर बघू, तुम्ही पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर करायचं असेल तर. चल मग काय बनवायचं जेवायला? बनव जेवायला मस्तपैकी. तू ठरवलंय ते, तू जे करणार तू सांगशील ते बनवते. मी म्हणतो मी चिकन बनवू. चल तू म्हणतोय म्हणून चिकन बनवते काय फक्त तुझ्यासाठी म्हणलंयस आता म्हणून. नाहीतर मी साधी काहीतरी सिंपल भाजी केली असते. आता प्रतीक म्हणतोय म्हणून करते. हो. आधी मिरी गोप चिरी पुश चिकन आलेलं आहे.
चिकन आलेलं आहे, दाखवते तुम्हाला. चिकन आलेलं आहे. आणि मी कधीच तयारी लागली चिकन बनवायचं. हे बघा बनवणार आहे मी चिकन. हे चिकन ऑलरेडी मी शिजायला टाकणार आहे. शिजायला टाकते म्हणजे एका साईडला थोडंसं गरम पाणी ठेवले करायला. हे टाकणार आहे पाणी आता, म्हणजे पटकन शिजेल आहे ना. आणि चिकन आणायला आम्ही 2 जण गेलतो. तर मी जायच्या आधी चिकनचा मसाला वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. म्हणलं आल्यावरती चिकन शिजायला टाकलं एका साईडला, मग एका साईडला भात लावते, मग चिकन एका साईडला भाजी करते, हे चिकन आळणी शिजल्यावरती, आणि मग लगेच भाकरी करून टाकते. झालं स्वयंपाक मस्त. आज सुकं नाही बनवणार, आज फक्त भाजी बनवते, पातळ रस्सा मस्त झणझणीत. तर गाईस इथं चालू आहे मस्तपैकी आमच्या चिकनची तयारी. आणि आजचा आमचा शेफ नेहमीप्रमाणे पायल जी कांबळे तिकडे लावले कुकरला काय भात. इथं जिरा राईस आहे. जिरा राईस करणार आहेस? हा म्हणजे आपल्या भाताचा तर जिरा राईस होत नाही, तर तरी पण मी ट्राय तर केलाय. ट्राय बट डोंट ट्राय. म्हणजे आता आपण तो कणी खातो ना, थोडस त्यात कणी असती ना, मग आता बघू, आता तरी होईल मला वाटतंय, कारण की मी एवढं पाणी नाही टाकत भातात. तर पायल चालू जेवण बनवणं आणि मी तर ब्लॉग एडिट करतो एवढ्या वेळेस. आणि मम्मीने अंडे स्पेशली काय झालं कसं लागलं कशी वाढवलं त्यांनी दाखव रे तुम्ही इकडं. हा हे बघा हे बघा छपरीच्या वर दिसतोय. कसं वाटतंय. कॉपीराईट लागलं म्हणून मी बारीक आवाज केला, पण आपल्या हळूहळू तुझे व्हिडिओ पण कमी झाले आजकाल. कुणाचे तुझं टाकते की रोज एक, बस की 4-5 टाकायचे ना आधी. पहिला वेळ होता, आता वेळ नाहीये मला. काही मम्मीने आणले पप्पाला स्पेशल खायला. आणि पप्पांनी काय केलं सांगा तुझ. मला कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात. काय म्हणतात ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा. तुमच्या नीट बघा, तुमच्या गावाला ह्याला काय 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 म्हणतात ते सांगा. आणि हे खरं तर गावाला शेतातूनच भाजतात आणि त्यातच खरी टेस्ट असते, पण आता हे तव्यावर भाजलेलं आहे, पण आले आहे गावाकडनंच. विशेष म्हणजे फॅमिली दिवसातून बोलते, कशी आहे सगळेजण, बरी आहेत का. हां बरीच असायला पाहिजे. नाही अशी गप्पा दादू नॉर्मली बोलते, गप्पा ऑडियन्स सोबत. लय मारत आहे ना शेतामध्येच जाळ करायचा आणि त्यातच बाबा वल्ला हरभरा असा भाजायचा. आता खायचं ना ते हात सगळं काळ, तोंड काळ, खायची ना हौस. हाताला तोंडाला कोण बघते. तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं म्हणलं की मम्मीनी आणली पायलला गिफ्ट. नाही म्हणत त्याला. दाखवू का. हा दाखवा. दाखवते नुसते सगळे. तर पायल पण आलेली आहे. आणि बोला. आम्ही अशी साडी आणली पायलला. मम्मीने मला लग्नाच्या नंतर पहिल्या बर्थडेला ड्रेस घेतला होता. लग्नाच्या आधी पण घेतला होता की. नाही, लग्नाच्या आधी साडी पिंक वाला ड्रेस होता ना एक काहीतरी. तोच पिंक वाला लग्नानंतर घेतलेला बर्थडेला. पहिला बर्थडे होता मला लग्नानंतर. आणि लग्नाच्या आधी दिवाळीला 2 साड्या घेतल्या होत्या. एक साडी लग्नाच्या नंतर मम्मीने मला पहिल्यांदा साडी घेतली. आणि ह्याला साडी कुणी घेतली. पहिली संक्रांत होती हळदी कुंकाला. मग तेच की मग तवा हिरवी साडी. मग तीच ना मग 2 साड्या आणल्या लग्नाच्या आधी. तुम्ही मला पैसे दिले होते, तुम्ही म्हणले का साडी घेऊन, मी त्याला 2 साड्या आणल्या होत्या, एक हिरवी आणि एक मरून कलरची. हो तर मी नाही घेत पाहिला काय सहसा, बरोबर आहे. तर आता कसं आहे की आता एक्सेप्ट केलं की नाही. एक्सेप्ट केलं, मी गरीब आहे. गरीब नाही, प्रेम नाही मम्मीचं माझ्यावर. हे बघा लत्ता कपडा घेतला म्हणजे प्रेम असतं का मला सांगा तुम्ही. 1 रुपयाचं चॉकलेट जरी लत्ता असलं कपडा ना, आणि 1 रुपयाचं चॉकलेट जरी आणि आणलं सगळं ना, केलं तरी म्हणजे पण काय प्रेम प्रेम असतं का. तर हो का, मी माझ्या ऐपतीनुसार हिरवा कलर लागतो म्हणून हिरवा कलर आणलेला आहे. आणि आता ही साडी साडी ट्रेनिंगला चाललेली आहे, त्यामुळे मला ही बाहेरच लावलेली दिसली. माझ्याकडे वेळ पण नव्हता, तर मी पटकन उचलली. म्हणलं बाई तुला आवडली ठेव, नाही आवडली जवळच्या दुकानावरनं आणली, तर नाही तर म्हणलं बदली कर. कारण कसं आहे तिची चॉईस. मी पण बघितलं म्हणलं घालत म्हणलं पाहिजे साडी. छान आहे ना. नॉर्मली वेअर करायला काय नाही एवढं. आणि ती कुठं तेव्हा लगेच वेअर करणार होता. ना आता 5 महिने तर नाही असं वाटतंय मला. तर मस्त साडी आहे, पण मम्मीची चॉईस चांगलीच आहे साड्यांमध्ये. तुम्ही तर बघितलं असेल मम्मीच्या अंगावर पण एकदम फ्रेश कलरच्या साड्या नाही का, अशा एकदम. नाही तिला फ्रेश साड्या पण ह्याच्यापेक्षा फ्रेश साड्या आणि चांगल्या साड्या घेतल्या असत्या. आणि आता मी जास्त बघितलं ती साडी ट्रेनिंगला चालली आणि कलर हिरवा होता, त्यामुळे मी ही साडी पटकन उचलली. तर आपली मस्त. मी आता ओपन नाही करत, तुम्हाला नंतर ओपन. जेव्हा माझं ढोळ जेवण होईल तेव्हा सगळ्यांनी जे कुणी कुणी काय काय पण बघितली नाही साडी तिथं, कारण मला वाटत करायची, त्यामुळे मी काय ओपन केली नाही. आणि मग घडी यूज तर आणि मला ही माहित नाहीये, कमेंट करून सांगा
की तिची चोरवटी तर झालेली आहे. आम्ही डोळा जेवण या हौशीने आणि खुशीने करतोय. हा म्हणजे एन्जॉयसाठी हा एक समजा. तर तिच्या आईने तिची पहिली ओटी भरलेली आहे चोरवटी. तर पहिली ओटी कोणाची असती ढवळ्या जेवणामध्ये, सासूची की आईची असते हे मलाही माहित नाही. तर प्लीज ज्याला कुणाला माहित असेल ना कमेंट करून सांगा. आईचीच असते हे पण मला पण माहिती आहे की आईचीच असते सगळं मानपण पहिला. कारण पहिलं डिलिव्हरी पहिलं बाळातपण नाही फ्लॅश का बंद केला बघून दुसरीकडे बघितलं ना. हा ना मला एकदम अंधार आलं का तो. अरे चार्जिंग केलं असेल तर ऑटोमॅटिक बनवत असेल. बोला काय विषय होता? काय नाही आपण हाऊस म्हणून करतो. हो हाऊस म्हणून करतोय. तर ह्यात काय प्रथा रीत चाल आमच्याकडे काही नाहीये. तरी पण असं नको व्हायला की तुम्हीच परत कमेंट करता अरे पहिली मोठी आईची असती म्हणून. नाही सासू पण आणायचं नाही विषय म्हणत नाही. भरायची भरती सासू पण भरती होती आणि चोरोटीला पण सासू पण वटी भरती. नाही माहितीये का? नाही नाही ते नाही भरतात नाही भरतात की नाही. हो भरतात. सासू नाही आता भरत. खोटी नाही भरत ओवाळतात. हो ओळखतात सासू पण चोरवटी आईचीच असते. चोरोटी आईचीच असते पण साडी वगैरे नाही, घेतात. नाही. मी कोणाचं बघितलं का ऋतूचं बघितलं का? त्यांच्याकडे पद्धत असेल ती पण आपल्याकडे नाही लय आहे तसं. जणांचं बघितलं मी. आपल्याकडे चोरटी या पद्धतीच नाही. चल हा, आपल्या पद्धत डोळ्यावर नाही. जेवण बोलून हा, चाललंय. एक मुद्दा ठीक आहे तुमच्याकडे काय पद्धत असेल ते सांगा. हौसाने तिच्या आईने येऊन तिच्या बहिणीने येऊन तिची चोरोटी भरली होती का तर त्यांना आवड होती हौस होती. काय रीत भात काय नाहीये पण असं नको व्हायला की अरे रीत आहे पण भात नाहीये. हो भात आहे जेवायला आपल्याला जेवायला. घरातल्या घरात जरी छोटं करायचं म्हणलं ना हो तरी 100 माणसं आहेत घरात. हो तरी 100 माणसं आहेत. आमच्या मग आमचं हे सगळं झालं डिसिजन करून घरातल्या घरात करू दारात करू तरी माणसं मोजली ना आमच्याकडची माणसं 100च्या वर जातात काउंट. घरातलीचा बाहेरची तर वेगळीच मित्र कुत्र चुलत म्हणलं तर ते लांबच राहिलं. घरातलीच माणसं 100 आहेत. मग आमच्या विषय आला रे मग यासाठी पण त्यावेळेस हॉलच बघू म्हणजे नाही हो म्हणता म्हणता 9व्या महिन्यात गेला आपलं. तर विषय असा आहे की मला हिथं नाही आहे तेवढं हिथं डोक्यावर एवढं नातेवाईकच आहेत मला. डायलॉग नको मारतो कोणाचा. कोणाचा काही डायलॉग नाही मन आहे ही सगळ्यांचीच मन आहे. इथं नाहीये मी ते सांगते मला इथं नाहीये डोक्यावर एवढं सगळं टकलं पडलंय पण एवढं मला गणू गोथन एवढं नातेवाईक आहेत मला एवढं नातेवाईकात भरलेली आहे. तर आणि हा विषय असा आहे की असंही नाही की एकही नातेवाईकाला सोडून द्यावं की हे जाऊ दे बाबा ह्याला नाही बरोबर असं कोणच नाही. विचार करा ना आम्ही 6 बहीण भाऊ आहेत. तर 6 बहीण भावांच्या सुना नातुंड जावय लिकीन हिन ते हा असा आमचा परिवार मोठा होत गेलेला आहे. या जेवायला आज आहे चिकन भाकरी आणि जिरा राईस आणि सोबत आम्ही सगळे बसलोय जेवायला. दादू सोडून रोजच आहे जेवण जेवायच्या टायमिंगला फोनवर बोलायला जातो आमदाराचा खासदारांचा नाही तर काय. आणि मग तो जातो बोलायला तिकडं मग तो फोन त्याला कट करता येत नाही जेवणाच्या टायमाला त्याला शिक्षा म्हणून त्या एकट्याला जेवायला द्यायचं मला. बिन फरक नाही पडत त्याला कुठलं. बिंदास आहे. फोटो काढत होते मी त्याच्या बापाला फोटो पाठवण्यासाठी त्याची पद्धत राहण्याची वागण्याची केस वाढवलेले. त्याच्या आईची बापाची दापे पोराला ती. जाऊन द्या या जेवायला. मंडळी आजचा दिवस कसा गेलाय तुम्ही बघितलंच असणार आहे. आणि उद्या आहे होळी. तर होळीच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा. आणि होळीच्या दिवशी मम्मी उद्या मस्तपैकी पुरणपोळी बनवणार आहे. आता उद्या मला दिवसभर सुट्टी आहे आराम नुसता आराम. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आमच्या घरी मस्तपैकी पुरणपोळी बनवणार आहे आणि तुमच्या घरी पण असणारच ऑब्व्हियसली. तर उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. मम्मीसोबत गप्पा मारूयात आपण ठीक आहे. तर चला बाय बाय. हा ब्लॉग एंड करते. उद्या भेटत नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.